गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल शिका पुणेकर. कसे आहे तुम्ही सगळे? मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही कसे आहे. आणि आता नेक्स्ट मागचा जो ब्लॉग होता तो होता गणपती आगमनाचा, आणि हा जो ब्लॉग आहे स्पेशली महालक्ष्मी आगमन. तर सगळ्यात पहिले तुम्ही पहा आमचा गणपती. जवळ आहे, पॉज कर. पप्पा तुम्ही सांगा आपण काय करतोय. ब्लॉग चालू आहे. तर नमस्कार मित्रांनो, आपण परत एकदा स्वागत करत आहोत शिका पुणेकरच्या ब्लॉगमध्ये. आणि आपण आता हे पद्धतीचे नवीन तयार केले. ते बघा, मी तुम्हाला बीसीच्या ब्लॉग मध्ये म्हटलं होते की एक नवीन काहीतरी प्रोजेक्ट करत कन्फर्म नव्हता, पण तो अचानक हे झाला. आज बाहेरून मी तुम्हाला उद्या सकाळी दाखवेल. सध्या पसारा आवडत चांगला इथे बसणार आहे महालक्ष्मी. जसं पहिले तुम्ही जुने व्हिडिओज बघितले त्याच्यात मी आम्ही महालक्ष्मी बसत होतो, तर हे नवीन बनवलंय. थोडंसं दाखव बाहेरचं मी तुम्हाला उद्या सकाळी दाखवते. आता अंधारात काही दिसणार नाही आहे. पसारा आवरल्यानंतर वेगळा लोक ते बघा स्टँड तिथे महालक्ष्मीचं तिथे, आणि हे सगळं व्यवस्थित आवरल्यानंतर मी तुम्हाला दिसते. माझा अवतार जरा इग्नोर करा फक्त, कारण मी झोपेतून उठून आले. एका साईडला बनले आहे, बनलं होतं पहिले ते काढून ठेवल्या, आणि सध्याची तात्पुरती इथे लाईट. उद्या पूर्ण एकदम छान रेडी होणार आहे. ए काय कर सगळ्यांना, माझे व्हिडिओ हा शूट करतो. तू मी काढलं हे आली लाईट केलं चालू. तर गाईज आम्ही हे सगळं आधी आवडलं. आता हे सगळे धुवू काढतो. बघा बरं तिथे माती. हे बघा कोणता आवडला? खबर का? तर गाईज तुम्ही बघू शकता माझं मकर बनणं चालू आहे. मकरची डेकोरेशन चालू आहे. मी इथे महालक्ष्मीसाठी साड्या घेते. यावेळेस मला घागरा घालायचा होता, पण मी छोट्या हाईटला कमी आहे म्हणून मी पेशवाई घालते. पेशवाई नऊवारी मी एक स्टँड घातलं होत्या. आता याच्यावर पेशवाई नऊवारी कसा घालायचा तर मी पूर्ण उद्या बंद करते. तर गाईज तुम्ही बघू शकता आता मी महालक्ष्मीला घालते साडी. तुम्ही बघा आता त्यांचं कोणीकडे होईल का तर गाईज जास्त काही शूट नाही केला आम्ही, कारण आम्हाला सध्या गडबडी सध्या खूप गडबड चालू आहे. फक्त एका महालक्ष्मीची साडी झाली ना, आता वाजता 6:30. तर तुम्हाला ही साडी पूर्ण घालून झाल्यावर माझा फोन सायलेंट केलेला. किती फोन लावले. सेम त्याच्या सारखा ना कंबरपट्टा लावा. सेम त्याच्या
हे करा तीच माळ ती माळ भैया हे हाताने येऊन जा तिकडं हो. हॅलो राहू दे इथं इकडं आणि इकडं हा मी करू दे सोन्याचं पावन लक्ष्मी आली सोन्याचं पावलन लक्ष्मी आली सोन्याचं पावलन लक्ष्मी आली सोन्याचं पावलन लक्ष्मी आली नाही ते खालीच नाही थांबा एक मिनिट आजी होती थांब खून खून खाली कुठं जमिनीवरती टाक सरक आता मी हे जे छापे मारत होते बघा माझ्या अवताराला जरा इग्नोर करा कारण सगळं मी केलं आहे म्हणजे गौरी घरात आणली आहे आणि हे जे नाही आमचं जे गौरीसाठीचं घर आहे ना त्याच्या दरवाजाला मी पहिला छापा मारत आहे लागले छापे खून है खून दीदी इतका खून नको करत जाऊ तू वरती वरती आहे चालू राहू दे खाली. नाही फुलाचे घेऊ हे साईडने लावायचे तर गाईस गळ्यात घालायचं म्हणते तू नाही हे असेच मोठे घ्यायचे जे मखर आहे का आपलं त्याच्या साईडनं सोडायला असे लटकनवाले हे बघू ना डिझाईनचे तर गाईज माझ्या अवताराला इग्नोर करा हे बघा आम्ही महालक्ष्मी बसवलं आहे आता आम्ही आलेलो आहे अचानक ठरलं की नवीन महालक्ष्मीचे मुकुटे घ्यायचे म्हणून आम्ही पुन्हा सिटीमध्ये आलो आहे हे बघा मुकुटे एकदा ते छोटं मुखड दाखवा ना बाळाचं बाळाचं आणि खरेदी किंमत बी एवढं मी पडून इथं आई स्वयंपाक करते आई विषय आली म्हणून स्वयंपाक करते आता इथं वाळ टाकली आणि इथं मुकोटे मी आणलेले आता मी थोड्या वेळाने घालते
भावली नीट हो. भावला फोकस मस्त दुपारी बिचारायला हे भासना झोपायचं ना संध्याकाळी. हे पकड. काय बांगड्या भाजी पहिले हात वगैरे पॅक करून घे. पप्पा वरती कोटमाळ पिशवी बांगड्या आहे ना. हा हिरव्या बांगड्या. एरो तिथं. सगळे हिरव्या बांगड्या. बाकीचं आवड. त्याचं पिशवीच आणा खाली. तिला सांग. इकडची साडी कशी ठेवली मुखवटे या. तशी इकडची दोन्ही खवलेलं आहे. तुम्ही गव्हाचं काय केलं मग एवढं? एवढं वेळचं काय एवढी गरज नाही. हे असं एवढं त्याला त्यातून वाजायचं. ते सामान कुठे ठेवलं ते मला कळलं नाही. बारीक 2-3 टिकले तिला बेल ते हम्म. त्याला